नमस्कार. आज आपण गुगल फोन ॲपमध्ये झालेल्या एका मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत. हो, नमस्कार. नुकतंच त्याचं डिझाईन बदललंय, काही कार्यपद्धती पण बदलल्या आहेत. अगदी. हे सगळं म्हणजे गुगलचं जे मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह डिझाईन अपडेट आहे ना, त्याचाच भाग आहे. आवृत्ती 186 आणि त्यानंतरच्या व्हर्जन्समध्ये हे दिसायला लागलंय. हो, बरोबर. आज आपण इकॉनॉमिक टाइम्स आणि 9 to 5 गुगलच्या रिपोर्ट्सच्या आधारे यावर चर्चा करू. ठीक आहे. आपलं उद्दिष्ट काय? तर हे समजून घेणं की ॲप खरंच सोपं झालंय का, नॅव्हिगेशन सुधारलंय आणि ती जी मोठी समस्या आहे, खिशातून फोन काढताना चुकून कॉल उचलला जाणं किंवा कट होणं, त्यावर काही उपाय आलाय का? हो, नक्कीच. गुगल हळूहळू त्यांच्या सगळ्याच ॲप्समध्ये हे मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह आणते. आणि हा फक्त दिसायचा बदल नाहीये, बरोबर. वापरणाऱ्याला एक सातत्यपूर्ण म्हणजे एकसारखा आणि सहज अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. आणि फोन ॲप तर आपण रोजच वापरतो. हो, अगदी. त्यामुळे इथले बदल थेट आपल्या वापरांवर परिणाम करतात. म्हणून हे बारकाईने बघायला हवं. ओके, चला तर मग एक एक करून बघूया. पहिला मोठा बदल जो लगेच दिसतो तो म्हणजे खालचे टॅब्स. पूर्वी कसे फेवरेट्स, रिसेंट्स, कॉन्टॅक्ट्स असे वेगवेगळे होते ना? हो. आता तसं नाहीये. नवीन डिझाईनमध्ये फेवरेट्स आणि रिसेंट्स म्हणजे अलीकडचे कॉल्स आणि महत्वाचे कॉन्टॅक्ट्स हे दोन्ही एकाच होम टॅबमध्ये टाकले आहेत. अच्छा. आणि जे स्टार केलेले कॉन्टॅक्ट्स आहेत ते कॉल लिस्टच्या वरती एका आडव्या पट्टीमध्ये म्हणजे कॅरोसेलमध्ये दिसतात. अनेकांना सवय बदलावी लागेल नाही का? निश्चितच. सुरुवातीला थोडं वेगळं वाटू शकतं, हो. पण यामागे एक विचार आहे. काय? म्हणजे बघा, जास्त टॅब्स म्हणजे जास्त गोंधळ. आता त्यांनी काय केलंय, जी मुख्य माहिती लागते आपल्याला, कोणाचा कॉल आला होता किंवा कोणाला पटकन कॉल करायचा आहे, ती एकाच जागी आणली आहे. बरोबर. रिसेंट्स आणि फेवरेट्स. हो. स्क्रीन जरा मोकळी वाटते आणि बहुतेक वेळा ॲप उघडतो ते यासाठीच ना. हो, खरं आहे. गुगल इथे मुख्य कामांवर लक्ष देऊन बाकीची गर्दी कमी करते असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात मिनिमलिझम. हे पटतंय. कमी टॅब्स म्हणजे कमी क्लिक्स. पण मग कीपॅडचं काय? हां. ते पूर्वी उजव्या कोपऱ्यात एक फ्लोटिंग बटन असायचं, FAB ज्याला म्हणतात. हो, फ्लोटिंग ॲक्शन बटन. आता ते खालच्या टॅब बारमध्ये आणलंय. होम टॅबच्या बाजूला कीपॅड असा दुसरा टॅब. बरोबर. त्यावर टॅप केलं की गोलाकार कडा असलेलं नंबर पॅड खालून वर येतं. हे फ्लोटिंग बटनाऐवजी टॅब का बरं? याचं 1-2 कारणं असू शकतात. मला वाटतं पहिलं म्हणजे शोधायला सोपं पडतं. अच्छा. फ्लोटिंग बटन कधीकधी नवीन वापरणाऱ्यांच्या पटकन लक्षात येत नाही. स्वतंत्र टॅबमुळे जागा निश्चित झाली. हो, हे आहे. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं चुकून हात लागून कीपॅड उघडायची शक्यता कमी होते. हो, ते व्हायचं कधी-कधी. टॅबवर क्लिक करायला थोडी जाणीवपूर्वक कृती लागते. आणि तिसरं, मटेरियल 3 मध्ये स्पष्टतेवर भर आहे. कीपॅडला असं मुख्य स्थान देऊन नंबर डायल करणं हे जे मूळ काम आहे ॲपचं, त्याला महत्त्व दिलंय. अर्थात ज्यांना फॅबची सवय आहे त्यांना सुरुवातीला थोडं जुळवून घ्यावं लागेल. ते तर आहेच. सवय बदलायला वेळ लागतो. अच्छा, मग तिसरा प्रश्न. फेवरेट्स, रिसेंट्स होममध्ये गेले. कीपॅडला वेगळा टॅब मिळाला. मग कॉन्टॅक्ट्स कुठे गेले? आणि ॲपची सेटिंग्ज ते तर दिसत नाहीत खाली. बरोबर. त्यासाठी त्यांनी काय केलंय, होम टॅबमध्ये वर जो सर्च बार आहे ना, हो, त्यावर टॅप केल्यावर फक्त सर्च नाही तर एक नवीन नॅव्हिगेशन ड्रॉवर उघडतो. बाजूने किंवा खालून येतो तो. अच्छा, ड्रॉवर. हो. आणि याच ड्रॉवरमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट्सचा पर्याय मिळतो. इतकंच नाही तर सेटिंग्ज, कॉल हिस्ट्री क्लिअर करणं, मदत आणि फीडबॅक हे सगळे पर्याय तिथे एकत्र आणलेत. अरे वा. म्हणजे जी कामं रोजची नाहीत ती मुख्य स्क्रीनवरून बाजूला केली आहेत, इंटरफेस साफ ठेवण्यासाठी. ओके, म्हणजे आता कॉन्टॅक्ट्स किंवा सेटिंगसाठी एक टॅब जास्त लागणार. सर्च बारवर, मग ड्रॉवरमधल्या पर्यायावर. हो. हे कितपत सोयीचं आहे? म्हणजे जे लोक सारखे कॉन्टॅक्ट्स बघतात किंवा सेटिंग्ज बदलतात त्यांना थोडं आडवळण्याचं नाही वाटणार? हा मुद्दा आहेच. डिझाईनमध्ये नेहमी असे फायदे तोटे असतातच. बरोबर. उद्देश हाच की इंटरफेस स्वच्छ ठेवायचा, कमी गोंधळलेला. जी बटणं रोज लागत नाहीत ती बाजूला ठेवली. अनेक नवीन ॲप्समध्ये हे दिसतं. हो, दिसतं. पण हो, यामुळे काही कामांसाठी एक स्टेप वाढली आहे. गुगलने कदाचित डेटा बघून ठरवलं असेल की बहुतेक लोक सारखे सेटिंग्जमध्ये जात नाहीत. असू शकतं. तरीही ज्यांना सवय आहे त्यांना वेळ लागेल जुळवून घ्यायला. मिनिमलिझम आहे, पण कधीकधी शोधायला थोडा त्रास होऊ शकतो. समजलं. रोजची कामं सोपी, बाकीच्या गोष्टी थोड्या आत.
याशिवाय व्हॉइसमेल लिस्ट आणि कॉल चालू असतानाच्या स्क्रीनमध्ये पण थोडे बदल आहेत ना? हो आहेत ना. व्हिज्युअल बदल आहेत. व्हॉइसमेल लिस्ट आता मटेरियल 3 प्रमाणे दिसते, जास्त सुसंगत. आणि कॉल चालू असताना कॉल चालू असताना जी बटणं असतात, म्यूट, कीपॅड, स्पीकर, होल्ड, ती आता सुरुवातीला गोळ्यांसारखी म्हणजे पिल शेप दिसतात. अच्छा. पण जेव्हा तुम्ही एखादं बटण दाबता तेव्हा त्याचा आकार बदलून तो जास्त स्पष्ट गोलाकार आयत होतो. अच्छा, म्हणजे कोणतं बटण चालू आहे हे पटकन कळतं. हे चांगलं आहे. आणि कॉल कट करायचं लाल बटण पण मोठं आणि ठळक केलंय, गडबडीत चूक होऊ नये म्हणून. आणि हे फक्त फोन ॲप पुरतं नाहीये ना? तुम्ही म्हणालात तसं इतर गुगल ॲप्समध्ये पण हे डिझाईन येतंय. अगदी. गुगल कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस सगळीकडे तुम्हाला हेच मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह दिसेल. त्याचा फायदा काय? मोठा फायदा म्हणजे गुगलच्या सगळ्या ॲप्समध्ये एकसारखेपणा येतो, व्हिज्युअल आणि अनुभवामध्ये सुद्धा. हो, म्हणजे ओळखीचं वाटतं. बरोबर. एका ॲपमधून दुसऱ्यात गेल्यावर इंटरफेस ओळखीचा वाटतो. बटणं, रंग, ॲनिमेशन सगळं मिळतं जुळतं. नवीन ॲप वापरायला सोपं जातं. ही कन्सिस्टन्सी गुगलसाठी महत्त्वाची आहे. हे सगळं झालं डिझाईनबद्दल, पण एका फंक्शनल बदलाची खूप चर्चा आहे, जो महत्त्वाचा आहे. इनकमिंग कॉल घेण्या नाकारण्याचा नवीन जेस्चर. हो, हा खरं तर खूप महत्त्वाचा बदल आहे वापरण्याच्या दृष्टीने. सांगा ना त्याबद्दल. पूर्वी कसं कॉल आला की वर किंवा खाली स्वाईप करायचो आपण. हो. आता 2 पर्याय आहेत. एकतर तुम्ही बटणावर फक्त एकदा टॅप करून कॉल घेऊ शकता किंवा नाकारू शकता. फक्त टॅप. हो, सिंगल टॅप. किंवा दुसरा पर्याय म्हणजे आडवं स्वाईप. उजवीकडे कॉल घेण्यासाठी, डावीकडे नाकारण्यासाठी. किंवा उलटं सेटिंगमध्ये बदलता येतं. ओके. आणि गुगलने स्पष्ट सांगितलंय की हा बदल मुख्यत्वे पॉकेट डायलिंग किंवा पॉकेट आन्सरिंगची जी समस्या आहे ना, हो हो, खिशातून काढताना कॉल उचलला जातो किंवा कट होतो, अगदी ती टाळण्यासाठी केला आहे. पण हे कसं काम करेल? म्हणजे टॅपचा पर्याय तर आहेच, त्याने पण चुकून टॅप होऊ शकतो ना खिशात? बरोबर प्रश्न आहे. इथे महत्वाचं काय आहे की गुगलने निवड दिली आहे. अच्छा, निवड. हो, सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही निवडू शकता की तुम्हाला टॅप करायचे की स्वाईप. ओके. ज्यांना खिशात चुकून स्पर्श होण्याची भीती वाटते ते स्वाईप निवडू शकतात, कारण स्वाईप करायला जास्त जाणीवपूर्वक हालचाल करावी लागते. बरोबर. विशिष्ट दिशेने बोट फिरवावं लागतं. हो, ते चुकून होण्याची शक्यता कमी. आणि ज्यांना पटकन समजा फोन टेबलवर आहे, एका हाताने उत्तर द्यायचंय, त्यांना टॅप सोयीचं वाटेल. आणि हे सेटिंग्जमध्ये जाऊन बदलता येतं, हे खूपच चांगलं आहे. म्हणजे आपल्या सोयीनुसार निवडायचं. हो, हे कस्टमायझेशन महत्वाचं आहे. यामुळे गुगल एकाच वेळी सुरक्षितता आणि सोय दोन्ही देण्याचा प्रयत्न करतंय. आता खरा प्रश्न हा की लोक काय निवडतील, स्वाईप की टॅप? वेगवेगळ्या परिस्थितीत काय वापरलं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. हो, खरंय. कदाचित पुढे डेटा बघून गुगल डिफॉल्ट सेटिंग बदलेल, पण वापरकर्त्याला कंट्रोल देणं हे चांगलं आहे. तर या सगळ्या चर्चेचा आपण जर आढावा घेतला, तर या अपडेटचा अर्थ काय? काय लक्षात ठेवायचं? थोडक्यात सांगायचं तर ॲपला अधिक आधुनिक आणि वापरायला सोपं बनवण्याचा प्रयत्न आहे. मुख्य बदल म्हणजे 1 मिनिटात सांगा. पहिलं, होम टॅब, जिथे फेवरेट्स आणि रिसेंट्स एकत्र आलेत. हो. दुसरं, कीपॅड टॅब, फ्लोटिंग बटनाऐवजी स्वतंत्र टॅब. ठीक. तिसरं, नॅव्हिगेशन ड्रॉअर, कॉन्टॅक्ट्स, सेटिंग्स इथे हलवलेत. सर्च बारमधून उघडतो. ओके. चौथं, व्हिज्युअल बदल, मटेरियल 3 मुळे रंग, बटणं बदलली, इतर ॲप्स सारखे दिसतात. आणि 5वं? आणि 5वं आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन कॉल जेस्चर्स, इनकमिंग कॉलसाठी स्वाईप किंवा टॅबचा पर्याय, जो बदलता येतो, खास करून पॉकेट कॉल्स टाळण्यासाठी. अगदी स्पष्ट झालं. यामागे गुगलची विचारसरणी दिसतेय. सोपं नॅव्हिगेशन, सहज अनुभव, सामान्य समस्यांवर उपाय आणि त्यांच्या इकोसिस्टममध्ये एकसारखेपणा. हो, आणि हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर वापरकर्त्यांच्या सवयी आणि गरजांची जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे. तंत्रज्ञान अधिक सोपं आणि मानवी कसं होईल यावर भर आहे. खरंच, बदल छोटे वाटले तरी रोजच्या वापरात नक्कीच जाणवतील. निश्चितच. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, काय? की गुगलने जसं फोन ॲपमध्ये काही गोष्टी एकत्र केल्या आणि पॉकेट कॉल सारख्या समस्येवर कस्टमायझेबल जेस्चरने उपाय काढला, हो. हे तत्वज्ञान पुढे इतर ॲप्समध्ये पण येईल का? विचार करा, रोजच्या वापरातल्या कित्येक तरी ॲप्समध्ये अशा छोट्या अडचणी असतात. असतातच. चुकून क्लिक होणं, बटण न सापडणं. बरोबर. मग काय, भविष्यात आपल्याला आणखी ॲप्समध्ये परिस्थितीनुसार बदलणारे जेस्चर्स मिळतील? या छोट्या पण त्रासदायक गोष्टी कमी करण्यासाठी सानुकूल करण्यायोग्य जेस्चर्स एक स्टँडर्ड फीचर बनेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो. वापरकर्त्याला अधिक नियंत्रण देण्याकडे कल राहील का? हा मोठा प्रश्न आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.